हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. गाईज, पेट म्हणजेच PhD एंट्रन्स टेस्ट. तर गाईज, ज्या विद्यार्थ्यांना PhDसाठी ॲडमिशन घ्यायचे असते त्या विद्यार्थ्यांना पेट एंट्रन्स देणे हे बंधनकारक असते. आता या पेट एंट्रन्सबद्दल आजच्या लेसनमध्ये आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. प्लस पेट एंट्रन्स क्वालिफाय झाल्यानंतर PhDसाठी खर्च किती होऊ शकतो या संदर्भात देखील इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. तर फ्रेंड, आजचं लेसन पूर्णपणे सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. तर गाईज, हे पहा, जे विद्यार्थी पेट एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांसाठी रिसर्च मेथोडॉलॉजी हा युनिट खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे 50% पोर्शन हा फक्त रिसर्च मेथोडॉलॉजी या एकट्या युनिटवर विचारला जातो. हेच लक्षात घेऊन या रिसर्च मेथोडॉलॉजी या युनिटवर पूर्णपणे क्रॅश कोर्स आपण सुरू करत आहोत. त्यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी हा युनिट तुम्हाला पूर्णपणे कंप्लीट करून दिला जाईल. म्हणजे पेट एंट्रन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला अनेक कन्सेप्ट अनेक वेळा वापरता येतील. अशा पद्धतीने आपण सर्व गोष्टी तुम्हाला शिकवणार आहोत. ठीक आहे. तर हे पहा, या कोर्समध्ये तुम्हाला एंटायर सिलेबस कव्हर करून दिला जाईल रिसर्च मेथोडॉलॉजी या युनिटचा. कारण हा सिलेबस कव्हर करणं खूप महत्त्वाचं असतं. पेट एंट्रन्स ज्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होता त्यावेळेस तुमचे इंटरव्ह्यू असतात, वेगवेगळे फेज असतात. त्या ठिकाणी वेगवेगळ्या कन्सेप्ट तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. मग त्या कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर असणं गरजेचं असतं. मग त्यामध्ये तुम्हाला जर चांगला परफॉर्मन्स करायचा असेल तर सर्व सिलेबस तुम्हाला प्रॉपरली स्टडी करणं गरजेचं आहे. तो सर्व सिलेबस आपण या कोर्समध्ये तुम्हाला कंप्लीट करून देणार आहोत. सिलेबसमधील काही पॉईंट असे असतात जे समजून घेण्यापेक्षा पाठ करावे लागतात. मग ते पॉईंट पाठ करण्यासाठी तुम्हाला ट्रिक्स आणि टिप्स देखील सांगितल्या जातील, जेणेकरून ते पॉईंट तुमचे लाईफ टाईम लक्षात राहतील. ठीक आहे. हे सर्व सिलेबस जो आहे तो सर्व सिलेबस कंप्लीट करून देणारे आपण व्हिडिओ लेक्चर तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत डेली बेसिसवर. ठीक आहे. म्हणजे डेली बेसिसवर आपण फ्रेश व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड करणार आणि ते तुम्हाला शेअर केलं जाईल. अशा प्रकारे एंटायर सिलेबस आपण कंप्लीट करणार आहोत रिसर्च मेथोडॉलॉजी या युनिटचा. आणि हे झाल्यानंतर तुम्हाला प्रॅक्टिससाठी MCQज सिरीज देखील प्रोव्हाइड केले जाणार आहे. त्या MCQ सिरीजमध्ये तुम्हाला व्हिडिओ लेक्चर भेटतील आणि प्रत्येक MCQज कशा पद्धतीने सोडवायचा आहे त्याबद्दल आपला ॲप्रोच कशा पद्धतीने असायला हवा हे देखील सांगितलं जाईल. म्हणजे एक्झाम देताना तुम्हाला कुठेही कॉन्फिडन्स कमी झाल्यासारखं वाटणार नाही. तुम्ही फुल कॉन्फिडन्समध्ये एक्झाम देऊ शकता. अशा पद्धतीने सर्व गोष्टी तुम्हाला सर्व केल्या जातील. ठीक आहे. या कोर्ससाठी आपण फी ठेवलेली आहे 749 रुपये. ठीक आहे. नॉट रिफंडेबल ही फी आहे. तर गाईज, हा जो रिसर्च मेथोडॉलॉजी आपण युनिट तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत हाच युनिट सेम टू सेम नेट आणि सेट एक्झाममध्ये देखील आहे. म्हणजे जर इन केस तुम्ही नेट आणि सेट एक्झाम देणार असाल तर त्यामध्ये देखील या युनिटचा तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे. आणि जर तुम्ही आपला नेट सेटचा कोर्स जॉईन केलेला असेल तर हा पेट एंट्रन्सचा कोर्स तुम्हाला सेपरेटली जॉईन करण्याची गरज नाही आहे. ठीक आहे. त्यामध्ये तुमचा पेटचा सिलेबस आपण कंप्लीट करून देणारच आहोत. पण फक्त पेट एंट्रन्स तुम्हाला द्यायची असेल तर हा स्पेसिफिक कोर्स आहे, हा तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. या कोर्सची फी आपण फक्त 749 रुपये ठेवलेली आहे. तसं नेट सीटच्या कोर्सची फी 2500 रुपये. ठीक आहे. त्यामध्ये नेट सीटचा सर्व सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जातो. पण अनेक विद्यार्थ्यांची डिमांड होती की सर, आम्हाला नेट आणि सीट एक्झाम द्यायचा नाही आहे, फक्त PhDसाठी पेट एंट्रन्स द्यायचे. तर त्या विद्यार्थ्यांसाठी आपण फक्त सेपरेटली पेट एंट्रन्ससाठी रिसर्च मेथोडॉलॉजीसाठी हा कोर्स लॉन्च करतोय. ठीक आहे. या कोर्सची व्हॅलिडिटी 1 जानेवारी 2025 पर्यंत आपण ठेवलेला आहे. आणि हा कोर्स आपण सुरू करतोय 25 जुलैपासून. ठीक आहे. म्हणजे याच महिन्याच्या 25 तारखेपासून आपण हा कोर्स सुरू करतोय. जर तुम्ही 25 जुलैच्या आत ॲडव्हान्स बुकिंग केले तर तुम्हाला फी फक्त 700 रुपये आपण ठेवू. ठीक आहे. वरचे 49 रुपये तुमचे डिस्काउंट आपण प्रोव्हाइड करू आणि फक्त 700 रुपयामध्ये तुम्हाला या कोर्सचा ॲक्सेस आम्ही प्रोव्हाइड करू. जे विद्यार्थी 25 जुलैच्या आधी पेमेंट करतील त्यासाठीही ऑफर असेल. जे विद्यार्थी 25 जुलैनंतर ॲडमिशन घेतील त्या विद्यार्थ्यांना पूर्ण पेमेंट करणं गरजेचं असेल. ठीक आहे. तर आय होप कोर्स संदर्भात तुम्हाला इन्फॉर्मेशन कळायला असेल. हा कोर्स जॉईन करायचा असेल किंवा या संदर्भात काही डाऊट असेल, क्वेरी असेल तर या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही मेसेज करून तुमचे डाऊट क्वेरी विचारू शकता. आणि जर संपूर्ण इन्फॉर्मेशन कळायला असेल तर डायरेक्टली याच नंबरवर गुगल पे किंवा फोनपेने पेमेंट करून याच नंबरवर
व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट शेअर करा. तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये कोर्स संदर्भात ॲक्सेस प्रोव्हाइड केला जाईल. ठीक आहे. तर गाईज आजच्या लेसनमध्ये आपण पुणे युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सबद्दल इन्फॉर्मेशन पाहणार आहोत. म्हणजे पुणे युनिव्हर्सिटीची पेट एंट्रन्स आहे ही खूप क्वालिटीची पेड एंट्रन्स कन्सिडर केली जाते. म्हणजे अदर युनिव्हर्सिटीचे कम्पेअर जर केलं तर पुण्यामध्ये जे विद्यार्थी PhD कंप्लीट करतात त्यांची PhD क्वालिटीची असते, असं एक स्टँडर्ड जे आहे ते पुणे युनिव्हर्सिटीने मेंटेन ठेवलेलं आहे. ठीक आहे. मग याच पुणे युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सबद्दल आज आपण इन्फॉर्मेशन पाहतोय. तर हे पहा. तर फ्रेंड, मी काल पुणे युनिव्हर्सिटीच्या पेट एंट्रन्सबद्दल अपडेट तुम्हाला प्रोव्हाइड केले ते. म्हणजेच पुणे युनिव्हर्सिटीने ऑफिशियली त्यांचं नोटिफिकेशन पेट एक्झामिनेशनबद्दल रिलीज केलेलं आहे. हे नोटिफिकेशन 9/7/2024 रोजी त्यांनी रिलीज केलेलं आहे. ठीक आहे. आपण संपूर्ण इन्फॉर्मेशन वन बाय वन पाहणार आहोत. एकदा फक्त एक ओव्हरव्ह्यू सांगतो काल आपण काय पाहिलं होतं. तर यामध्ये रिसर्च मेथोडॉलॉजी या युनिटवर 25 क्वेश्चन आहेत आणि टोटल मार्क आहेत 50. सब्जेक्ट स्पेसिफिक जो तुमचा सब्जेक्ट असेल, म्हणजे ज्यामध्ये तुमची PG कंप्लीट आहे किंवा ज्या विषयामध्ये तुम्हाला PhD कंप्लीट करायची आहे त्यावर देखील 25 क्वेश्चन असतील, मार्क असतील 50. म्हणजे टोटल 100 मार्काचा तुमचा एक्झाम असेल, टोटल क्वेश्चन असतील 50. यामधील रिसर्च मेथोडॉलॉजीवर आपण कोर्स डेव्हलप करत आहोत. ठीक आहे. तो कोर्स तुम्ही जॉईन करू शकता. म्हणजे 25 प्रश्न तुमचे त्या कोर्समधून प्रॉपरली क्लिअर होऊ शकतात. या एक्झामिनेशनचे फॉर्म हे 10 जुलैपासून रिलीज झालेत. लास्ट डेट आहे 10 ऑगस्ट आणि डेट आहे एक्झामची 24 ऑगस्ट. ठीक आहे. त्यानंतर जो रिझल्ट आहे तो 5 सप्टेंबरपर्यंत येऊ शकतो पेट एंट्रन्स संदर्भात. यामध्ये एक्झामचा जो टाईम आहे तो आहे 1 तास 30 मिनिटे. ठीक आहे. म्हणजे 90 मिनिटाचा एक्झाम असेल आणि तो सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कधी कंडक्ट केला जाईल. ठीक आहे. म्हणजे 1.5 तासाचा हा एक्झाम असेल. यामध्ये जी ओपन कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीला मिनिमम 50% मिळवणं गरजेचं आहे आणि रिझर्व्ह कॅटेगरीला 45% मिळवणं आहे एक्झामिनेशनमध्ये पास होण्यासाठी. ठीक आहे. मिनिमम पासिंग क्रायटेरिया 50 आणि 45 इतक्या पर्सेंटचा आहे. त्यानंतर या पेट एंट्रन्सची फी आहे ओपन कॅटेगरीसाठी जे विद्यार्थी एक्झाम देणार आहे त्या विद्यार्थ्यांना 1,500 रुपये फी आहे. रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 1,000 रुपये फी आहे. आणि जे विद्यार्थी एक्झामटेड आहे म्हणजे नेट किंवा सेट एक्झाम किंवा JRF ज्या विद्यार्थ्यांचं क्लिअर आहे त्या विद्यार्थ्यांना पेट एंट्रन्सचा फक्त फॉर्म भरावा लागतो, एक्झाम देण्याची गरज नसते. त्या विद्यार्थ्यांसाठी फी आहे 1,000 रुपये ओपन कॅटेगरीला आणि रिझर्व्ह कॅटेगरीसाठी 800 रुपये फी त्यांनी ठेवलेलं आहे. ठीक आहे. जी बेसिक इन्फॉर्मेशन आहे ती शेअर करतोय. त्यानंतर तुम्हाला जर ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा असेल तर ही वेबसाईट आहे. या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्म भरू शकता पेट एंट्रन्स संदर्भात. एक लक्षात घ्या, फी पेड केल्याशिवाय ॲप्लिकेशन फॉर्म सक्सेसफुली सबमिट होत नाही. ठीक आहे. या ठिकाणी जी सर्वात शेवटची स्टेप आहे ती म्हणजे फी पेड करणं. एक्झामची फी भरल्याशिवाय तुमचं फॉर्म ॲप्रूव्ह होणार नाही. आता या ठिकाणी आणखी जी इन्फॉर्मेशन दिलेली ती पाहूया. तर जे कॅन्डिडेट आहेत जे फायनल इयर्सचे आहेत ते पेट एंट्रन्सचा फॉर्म भरू शकतात. ज्यांचा PG कंप्लीट आहे ते देखील पेट एंट्रन्सचा फॉर्म भरू शकतात. आणि यामध्ये तुमचा जो पर्सेंटेजचं मेरिट आहे ते मेरिट या ठिकाणी तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार नाही आहे. फक्त क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय इतकंच सांगितलं जाईल. ठीक आहे. क्वालिफाय असाल तर तुम्ही PhDसाठी ॲडमिशन घेऊ शकता, डिस्क्वालिफाय असेल तर ॲडमिशन घेऊ शकत नाही. म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट किती पर्सेंट पडले असं कुठेही ते डिस्क्लोज करणार नाही आहे. ठीक आहे. जसं सेटनेटला असतं आपल्याला 50% पडले, ठीक आहे, 60% पडले, असं इथं डिस्क्लोज ते करणार नाही आहे. फक्त क्वालिफाय आणि डिस्क्वालिफाय अशा 2 शब्दामध्ये तुमचा रिझल्ट येऊ शकतो. 2पैकी 1 शब्द असेल, एक तर क्वालिफाय किंवा डिस्क्वालिफाय. आता त्यानंतर जो नवीन पॉईंट आहे या ठिकाणी त्यांनी म्हणलं आहे की जे पेट एंट्रन्स देणारे विद्यार्थी आहे, फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थ्याचं 3 ठिकाणी PhD कंप्लीट आहे. ठीक आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन 3 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये त्यांनी मास्टर डिग्री केलेली आहे. तर तो विद्यार्थी 3 ठिकाणी पेट एंट्रन्स देऊ शकतो, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण 3 ठिकाणी त्याला सेपरेटली फी पेड करावं लागेल. ठीक आहे. प्रत्येक सब्जेक्टसाठी. आणि ज्यावेळेस तो 3ही सब्जेक्टमध्ये क्वालिफाय होईल पेट एंट्रन्स आणि त्याला वाटलं की आपल्याला PhDसाठी ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्यावेळेस 3ही ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकत नाही. फक्त कुठल्या तरी एकाच सब्जेक्टमध्ये तो PhDसाठी ॲडमिशन घेऊ शकतो. कळालं नाही? रिपीट करतो. हे पहा, फॉर एक्झाम्पल तुमची PG 3 वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये कंप्लीट आहे. ठीक आहे. तर तुम्ही 3 सब्जेक्टमध्ये पेट एंट्रन्सचा फॉर्म भरू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. फॉर्म भरल्यानंतर इन केस तुम्ही 3ही एक्झाम दिले आणि क्वालिफाय झाले 3ही एक्झाममध्ये तर तुम्ही 3 ठिकाणी PhD करू शकत नाही ॲट वन टाईम. तुम्हाला कुठल्या तरी एकाच सब्जेक्टमध्ये
PhD साठी ॲडमिशन भेटेल. आणि फॉर्म भरताना प्रत्येक सब्जेक्टसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन फी ही सेपरेट पेड करावं लागणार आहे, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे. मग माझं रिकमेंडेशन असेल फक्त एकाच कुठल्या तरी सब्जेक्टमध्ये तुम्ही पेट एंट्रन्सचा फॉर्म भरा. जरी तुमची PhD कंप्लीट असेल वेगवेगळ्या सब्जेक्टमध्ये, तरी पण तुम्हाला जिथं PhD करायची, ज्या सब्जेक्टला तुमचं कमांड आहे त्याच्यावरच तुम्ही फॉर्म भरा. सिम्पल. नेक्स्ट स्टेप. या ठिकाणी त्यांनी म्हणलंय, जर तुमचं फॉर एक्झाम्पल क्वालिफिकेशन झालं, तुम्ही क्वालिफाय झाल्यानंतर युनिव्हर्सिटी कुठलीही गॅरंटी देत नाही की तुम्हाला PhD साठी पुन्हा ॲडमिशन भेटेलच. ठीक आहे. म्हणजे हॉस्टेल असेल हे युनिव्हर्सिटी तुम्हाला भेटेलच याची गॅरंटी देत नाही आहे, किंवा तुम्हाला कुठलीही स्कॉलरशिप भेटू शकते याची देखील युनिव्हर्सिटी गॅरंटी देत नाही आहे. फेलोशिप वगैरे तुम्हाला भेटू शकते याची युनिव्हर्सिटी गॅरंटी देत नाही आहे. भेटू शकतात पण गॅरंटी देत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही फॉर एक्झाम्पल पेट एंट्रन्स क्वालिफाय झाले आणि तुम्ही म्हणले की मला PhD करायचीच आहे, मी क्वालिफाय आहे, तर याची गॅरंटी देखील युनिव्हर्सिटी तुम्हाला देत नाही. तुम्हाला जर गाईड भेटले, ठीक आहे, वॅकंट एखादी पोझिशन असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अलाउड केलं जाईल. बाकी एक्झाम फक्त युनिव्हर्सिटी कंडक्ट करते. पुढची प्रोसेस ही तुमच्या स्वतःवर पूर्णपणे डिपेंड असेल, तुम्हाला ती प्रोसेस करावी लागेल. ठीक आहे. त्यानंतर नवीन पॉईंट पहा, तुम्ही जो ॲप्लिकेशन फॉर्म भरणार आहे त्याची प्रिंट वगैरे युनिव्हर्सिटीला पाठवायची गरज नाही आहे. ठीक आहे. फक्त ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरायचा, ॲप्लिकेशन नंबर वगैरे तुमच्याकडं एखाद्या ठिकाणी नोट डाऊन करून ठेवायचा. त्यानंतर तुमच्याकडून जर फोन नंबर वगैरे चुकला तर ते करेक्शन करण्यासाठी तुम्हाला इथं विंडो वगैरे अवेलेबल केला जाणार नाही आहे. ठीक आहे. चुकलं तर ते चुकी तशीच राहू शकते, म्हणून भरताना फॉर्म प्रॉपर भरा. त्यानंतर जो एक्झाम होणार आहे पेट एंट्रन्सचा, तो एक्झाम फक्त इंग्लिश लँग्वेजमध्ये होणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी सब्जेक्ट लँग्वेज आहे, सब्जेक्ट म्हणजे ज्यांचा हिंदी विषय आहे, ज्यांचा मराठी विषय आहे, ज्यांचा उर्दू विषय आहे, ज्यांचा संस्कृत विषय आहे, पाली लँग्वेजचा विषय आहे, फ्रेंच आहे, ठीक आहे, जर्मन आहेत, त्यांची सब्जेक्टचे त्या सब्जेक्टमध्ये एक्झाम होतील सेकंड पेपरचे फक्त. पण जो पेपर फर्स्ट आहे तो सर्व विद्यार्थ्यांचा इंग्लिश लँग्वेजमध्येच होईल. ठीक आहे. इथं म्हणले पहा, द एंट्रन्स एक्झामिनेशन विल बी कंडक्टेड इन इंग्लिश लँग्वेज फॉर ऑल फॅकल्टीज. ठीक आहे. सर्व फॅकल्टीचा एक्झाम हा इंग्लिश लँग्वेजमध्ये कंडक्ट केला जाईल असं म्हणलं आहे. फक्त जे सब्जेक्टिव्ह पेपर आहेत ना, ज्यांची सब्जेक्टच मराठी आहे, त्यांचं फक्त मराठी वगैरे या विषयामध्ये एक्झाम होईल, कारण सब्जेक्टचा फक्त. ठीक आहे. फर्स्ट पेपर नॉर्मली इंग्लिशमधनंच असेल. त्यानंतर एक पॉईंट त्यांनी या ठिकाणी ॲड केला आहे, मेन्शन केला आहे मुद्दामून, तर जी रिझर्वेशन पॉलिसी आहे गव्हर्नमेंटची, ठीक आहे, मराठा आरक्षणचं असेल किंवा अदर रिझर्वेशन पॉलिसी असेल, त्या जशा काही चेंज होतील त्याप्रमाणे पेट एंट्रन्सची पॉलिसी देखील चेंज करून टाकतील असं या ठिकाणी त्यांनी मेन्शन केलं आहे. सिम्पल. आणि या ठिकाणी आणखी एक पॉईंट त्यांनी मेन्शन केला आहे, तुम्ही जर क्वालिफाय झाले आणि कुठल्याही केसमध्ये तुम्हाला डिस्क्वालिफाय युनिव्हर्सिटीने म्हणू शकतो कन्सिडर केलं, तर त्या ठिकाणी तुमची फी कुठल्याही कंडिशनमध्ये रिफंड केली जाणार नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल क्वालिफाय झाले तुम्ही आणि नंतर तुमची बॅड प्रॅक्टिस काहीतरी युनिव्हर्सिटीला आढळली आणि त्यावेळेस युनिव्हर्सिटी म्हणली की हा क्वालिफाय नाही, डिस्क्वालिफाय, तर तुम्ही म्हणताल फी वापस द्या, अलाउड नाही आहे. ठीक आहे. एकदा फी भरली तर वापस इथे केली जात नाही. सिम्पल. त्यानंतर हा पॉईंट पहा, जे कॅन्डिडेट महाराष्ट्राचे नाही आहेत, अदर स्टेटचे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ओपन कॅटेगरीमधून फॉर्म भरायचा. त्यांची कॅटेगरी कुठलीही असेल तरी पण त्यांना ओपन कॅटेगरीमधूनच फॉर्म भरावं लागेल. जे महाराष्ट्राच्या बाहेरचे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांसाठी. ठीक आहे. आता आणखी जो नवीन पॉईंट आहे ना, तो खूप महत्त्वाचा आहे. पहा, तुम्ही पेट एंट्रन्स क्वालिफाय झाल्यानंतर तुमचं ॲडमिशन कशावर डिपेंड असेल, जे रिसर्च सेंटर आहेत किंवा रिसर्च गाईड आहेत ते जर अवेलेबल असतील तर तुम्हाला ॲडमिशन भेटणार आहे PhD साठी. मग या ठिकाणी तुमचं म्हणू शकतो जे महत्त्वाचा पॉईंट असतो तो असतो रिसर्च सेंटर शोधणं आणि रिसर्च गाईड तुम्हाला शोधावा लागतो. ठीक आहे. हे तुम्हाला शोधावं लागतं, युनिव्हर्सिटी स्वतःहून देत नाही. तुम्ही पॉईंट शोधले तर तुम्हाला PhD साठी ॲडमिशन भेटू शकतं. ठीक आहे. मग या ठिकाणी थोडंसं तुमच्या ओळखी वगैरे लागतात काही वेळेस, कारण रिसर्च गाईड्स हे भेटणं थोडंसं डिफिकल्ट टास्क आहे. ठीक आहे. चांगला रिसर्च गाईड भेटला तर 50% तुमची PhD त्या ठिकाणीच कंप्लीट होऊन जाते. कारण रिसर्च गाईड कोण भेटतोय हे देखील खूप महत्त्वाचं असतं. ठीक आहे. म्हणजे ॲडमिशन तुमचं PhDचं होणार की नाही हे कशावर ठरणार आहे, रिसर्च सेंटर अवेलेबल आहे का नाही यावर, आणि त्यानंतर रिसर्च गाईड त्या सेंटरमध्ये अवेलेबल आहेत का नाही यावर तुमचं ॲडमिशन डिपेंड असणार आहे. सिम्पल. आता यानंतर जे पॉईंट आहेत ते आहेत की तुमचं ॲडमिशन वगैरे ओरिजिनल डॉक्युमेंट वगैरे पाहतील. ठीक आहे. रिसर्च सेंटर त्यानंतर तुम्हाला ॲडमिट करून घेतील. हे बेसिक पॉईंट आहे, क्वालिफाय झाल्यानंतरचे पॉईंट आहे. पण क्वालिफाय होण्यापर्यंत जे पॉईंट महत्त्वाचे आहेत ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत. ठीक आहे. रिपीट करेल, एंट्रन्सचा फॉर्म भरायचा असेल तर या वेबसाईटवर जाऊन तुम्ही फॉर्म भरू शकता. ठीक आहे. आता ही बेसिक इन्फॉर्मेशन जी नोटिफिकेशनमध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे ती मी शेअर केली. 2-3 पॉईंट असे असतील पहा तुमच्यासाठी महत्त्वाचे असतील.
बाकी बरेच पॉईंट यामधील मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहेत. आता हे झाल्यानंतर जे फी स्ट्रक्चर आहे पहा, म्हणजे PhD साठी टोटल खर्च किती येऊ शकतो. तर हे फी स्ट्रक्चर पुणे युनिव्हर्सिटीने त्यांच्या वेबसाईटवरच अपडेट केलेलं आहे पहा. या ठिकाणी म्हणले ट्युशन फी अँड अदर फी, ठीक आहे, पर इयर, म्हणजे एका वर्षाला विद्यार्थ्यांना PhD साठी किती खर्च येऊ शकतो त्याचं एक कॅल्क्युलेशन त्यांनी इथं मेन्शन केलेलं आहे, प्रोव्हाइड केलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ठीक आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला जॉईन केल्यानंतर तुम्हाला ही PDF त्या ठिकाणी मी अवेलेबल करून देईल, तुम्ही तिथून ती वाचू शकता. आता या ठिकाणी त्यांनी खर्च सर्व म्हणू शकतो हँडबुक जसं असतं कॉलेजचं त्या प्रकारे सर्व ठिकाणी मांडलेलं आहे पहा, ठीक आहे. कुठे पैसे लागतात, किती रुपये लागतात, हे सर्व पॉईंट या ठिकाणी त्यांनी मांडलेले आहेत. म्हणजे टोटल जवळपास रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला खर्च किती येऊ शकतो त्याची इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे. आपल्या टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, तिथून तुम्ही सर्व गोष्टी पाहू शकता. हे पर इयर खर्च आहे PhDचा, सिम्पल. आणि जे अपडेट केलेला आहे खर्च, तो अपडेट अकॉर्डिंग टू UGC गाईडलाईन आहे, ठीक आहे. त्यानुसार अपडेट केलेला आहे. कधी 2020ला, म्हणजे त्यानंतर यामध्ये अपडेशन कदाचित झालं नसेल म्हणून त्यावेळेस हा खर्च अपडेट केलेला आहे, सिम्पल. आता जो नेक्स्ट पॉईंट आहे तो लिस्ट ऑफ PhD सब्जेक्ट अँड ॲडमिशन इलिजिबिलिटी, ठीक आहे. म्हणजे PhD साठी कुठले कुठले सब्जेक्ट पुणे युनिव्हर्सिटीमध्ये अवेलेबल आहेत ते सांगितलं आहे. आणि त्यासाठी काय इलिजिबिलिटी आहे, म्हणजे तुमचं एज्युकेशन कुठलं असायला हवं आणि कुठलं एज्युकेशन असेल तर कुठला सब्जेक्ट तुम्ही निवडू शकता त्याची लिस्ट आहे. इथे फॅकल्टी दिली पहा, कुठली फॅकल्टी आहे, सायन्स किंवा कॉमर्स, आर्ट्स, मॅनेजमेंट ही फॅकल्टी आहे, ठीक आहे. इथे सब्जेक्ट दिलेत, कुठले कुठले सब्जेक्ट अवेलेबल आहेत ते दिलं आहे. आणि त्यासाठी पात्रता काय असायला हवी, म्हणजे कोण तो सब्जेक्ट निवडू शकतो, त्याची एज्युकेशन क्वालिफिकेशन कुठलं असायला हवं त्याची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, ठीक आहे. हे सर्व मी काही 1 by 1 वाचून दाखवत नाही, कारण खूप मोठी लिस्ट आहे. ही पण तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देईन. फॉर एक्झाम्पल, आता कॉमर्स आणि मॅनेजमेंटचे विद्यार्थी आहे, त्यांना अकाउंटन्सी आणि ऑडिटिंगमध्ये PhD करायची आहे, तर त्यांची मास्टर डिग्री पाहिजे त्यामध्ये, म्हणजे थोडक्यात M.Com पाहिजे, सिम्पल. अशा प्रकारे त्यांनी सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे. एकदा टेलिग्राम चॅनलला व्हिजिट करा, त्या ठिकाणी PDF मी अवेलेबल करून देईन, तिथून तुम्ही वाचू शकता, ठीक आहे फ्रेंड. आता जी महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती मी तुम्हाला शेअर केली, पण ही इन्फॉर्मेशन व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही या वेबसाईटवर जाऊ शकता, ठीक आहे. हे जे तुम्हाला पेज दिसतंय हे PhD एक्झामिनेशन संदर्भात ऑफिशियल पेज आहे पुणे युनिव्हर्सिटीचं. याची देखील लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर शेअर करून देईल. त्या लिंकवर क्लिक केल्यानंतर हे पेज ओपन होईल. या पेजवर गेल्यानंतर तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून फॉर्म वगैरे भरू शकता. फॉर्म भरताना एकदम बेसिक प्रोसेस आहे, ठीक आहे. बेसिक इन्फॉर्मेशन भरून तुम्ही फॉर्म वगैरे भरू शकता. आणि आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर नोटिफिकेशनची लिंक इथे पहा. नंतर तुमची म्हणू शकतो स्टँडर्ड प्रोसेस काय PhD आवडची ती दिलेली आहे. नंतर क्रायटेरिया काय, एलिजिबिलिटी काय तीच दिलेलं आहे. PhDचा सिलेबस कुठला आहे त्याच्या संदर्भातील इन्फॉर्मेशन आहे. आणि फी डिटेल या ठिकाणी दिलेली आहे, ठीक आहे. म्हणजे तुमचा सिलेबस कुठला आहे, कुठल्या सब्जेक्टचा सिलेबस कुठला आहे ते देखील या ठिकाणी दिलेलं आहे. यावर क्लिक केल्यानंतर तो विंडो ओपन होतो आणि तुम्ही ती बेसिक इन्फॉर्मेशन पाहू शकता. या व्यतिरिक्त काही डाऊट राहिला तर त्या डाऊटचं क्लॅरिफिकेशन पुणे युनिव्हर्सिटीला तुम्ही विचारू शकता. त्यांचा ऑफिशियल नंबर या ठिकाणी दिलेला आहे, सिम्पल. तर आय होप इन्फॉर्मेशन तुम्हाला कळेल असेल. काही डाऊट असेल, आणखी काही क्वेरी असेल तुम्ही कमेंट बॉक्समध्ये पण कमेंट करू शकता, त्याचं मी आन्सर डेफिनेटली दिलं. तर काहीच आय होप सर्व इन्फॉर्मेशन कळेल असेल. तुम्हाला जर कोर्स जॉईन करायचं असेल तर या नंबरवर मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळू शकता, किंवा इन्फॉर्मेशन पाहिली असेल तर डायरेक्टली पेमेंट करा, स्क्रीनशॉट शेअर करा. पूर्णपणे ऑथोराईज प्लॅटफॉर्म आहे, ठीक आहे. तुम्ही स्क्रीनशॉट शेअर केल्यानंतर तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये आपण कोर्स ॲक्सेस प्रोव्हाइड करू. हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिला त्याबद्दल थँक्यू सो मच.